हातखंबा येथे वाहनांच्या विचित्र अपघातात ट्रक विहिरीत कोसळला. चालक सळ्यांच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती. मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात रविवारी सकाळी 5:30च्या सुमारास 3 ते 4 वाहनांचा अत्यंत भीषण आणि विचित्र अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्टीलने भरलेल्या एका अवजड ट्रकने महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक बसल्यानंतर अनियंत्रित झालेला हा ट्रक थेट रस्त्याखालील 30 ते 40 फूट खोल विहिरीत कोसळला. प्राथमिक माहितीनुसार या ट्रकमध्ये बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्या होत्या आणि या सळ्यांच्या ढिगाऱ्याखाली ट्रकचा चालक अडकला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण घटनेची माहिती मिळताच MIDC अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून विहिरीत पडलेल्या ट्रकखाली दबलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विचित्र अपघातात धडक बसलेल्या एका अर्टिगा कारमधील प्रवासी कुटुंब सुदैवाने थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे. मात्र ट्रक आणि इतर वाहनांचे या अपघातात प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलीस आणि RTO अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी क्रेन आणि इतर यंत्रणेच्या सहाय्याने बचावकार्य राबवण्यासोबतच महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली. या भीषण अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात प्रशासनाला यश आले असले तरी या घटनेने महामार्गावरील वेगाची मर्यादा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान विहिरीत कोसळलेल्या ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाचा शोध घेत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.